हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे, कारण की एक्झाम वगैरे चालू आहे. त्याच्यामुळे म्हणजे टाईम देता येत नाही आहे. पण जेवढा टाईम मिळतो आहे त्याच्यामध्ये मी बघते, ट्राय करते कसं कसं व्हिडिओ बनवण्याचं. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, काहींना माहीत असेल, काहींना नसेल माहीत. तर हा आहे लाल माठ, तुम्ही बघू शकता. जास्त एरिया नाही आहे, एवढाच आहे. सो ह्या एरियामध्ये बघा किती चांगल्या प्रकारे झालं आहे. सो जर तुम्हाला कुठल्याही भाज्या करायच्या असतील, म्हणजे लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, मुळा असेल, दुसरी गोष्ट म्हणजे कोथिंबीर असेल, तर जिथे कुठे करणार आहात तिथे पहिली जमीन पूर्ण भाजून घ्यायची, म्हणजे भाजावण करायची. कारण की ह्या भाज्या चांगल्या जर व्हायच्या असतील तर आधी पहिली जमीन पूर्ण भाजकी करून घ्यावी लागते. तर ह्या पूर्ण भाजून घ्यायची असते जमीन. आणि त्यानंतर हे बियाणं जे कुठलं तुम्ही टाकणार असेल तर तुम्ही टाकू शकता. सो ही लाल माठ आहे आणि एकदम कोवळी आहे भाजी, बघू शकता तुम्ही. आणि फुल गुच्छी आहे ते बघा एकदम. आणि पाणी वगैरे चांगलं मिळते, त्याच्यामुळे चांगलं जोर मिळालं आहे तिला आणि चांगल्या प्रकारे ती झाली मोठी. सो ह्या ज्या भाज्या आहेत ना, त्यांना वेळ नाही लागत, म्हणजे त्यांची ज्या वाढ आहे पटकन होते. सो तुम्ही पण करू शकता. आत्ता तरी पावसाळा आहे, सो जरा जुलै ऑगस्ट नंतर लोक भेंडी, काकडी, परत असे दुधी असेल किंवा बऱ्याच प्रकारचे पडवळ वगैरे अशा भाज्या लावतात. म्हणजे तो मोसम असतो, तर त्याच्यामध्ये म्हणजे गावाकडे तरी मोस्टली केलं जातं. म्हणजे भेंडी, गावठी भेंडी असेल, बाजारी असेल, सगळ्याची लागवड केली जाते. तर त्या सीझनमध्ये जास्तीत जास्त भाज्या लावल्या जातात. घरासमोर असे मांडव वगैरे घालतात, त्याच्यावरती कारलं असेल, दुधी असेल किंवा शेंगाच्या वगैरे बऱ्याच भाज्या आहेत, त्या वगैरे सगळ्या लावल्या जातात. सो हा सीझन आहे. सो तेव्हासुद्धा जेव्हा भेंडी वगैरे किंवा कुठलीही भाजी टाकण्याच्या आधी पूर्ण जमीन भाजून घेतात. म्हणजे जर भेंडी तुम्हाला लावायची असेल, गावठी भेंडी असेल, तर पहिले छोटे छोटे खड्डे काढतात आणि खड्ड्यामध्ये शेणकई असते सुकलेली, ती टाकतात, त्याच्यावरती निखारे ठेवतात आणि मग ती पूर्ण जे काही खड्डे असेल ते पूर्ण भाजून घेतात. आणि त्यानंतरच सगळं म्हणजे जे काही बियाणं आहे ते टाकलं जातं. आणि हाच पावसाळ्याचाच मोसम आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या वगैरे केल्या जातात एकदम घरगुती पद्धतीमध्ये. सो ही बघा, ही आहे लाल माठ. सो ह्याचे बेनिफिट्स पण तुम्हाला माहितीच असतील, खूप चांगली आहे. सो बघा, सो या सीझनमध्ये प्रत्येकाच्या घरी, म्हणजे आत्ता गावाकडे तरी बऱ्याच ठिकाणी अशी अंगण आहेत. सो अंगणात लावली जातात, म्हणजे मांडव वगैरे घातले जातात पडवळचे वगैरे. ब्राह्मण लोक आहेत ना, त्यांच्या दार. सो आमच्याकडे पण केलं जातं, म्हणजे काकडी असेल, भोपळा असेल, दुधी भोपळा असेल, हे वगैरे लावलं जातं. तुम्ही मला तेव्हा दाखवेनच की कसं केलं जातं, कसं लावलं जातं, ते सगळं दाखवेन. सो ही थोडी भाजी बघू शकता तुम्ही केली आहे. सो मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. असं काही नाही, तुमच्या शेजारी म्हणजे तुमच्या बागेतसुद्धा कुठेही थोडीफार जागा असेल तिथे तुम्ही टाकू शकता. पण पहिली जमीन भाजून घ्यायची. ह्या भाज्या अशा चांगल्या भाजून त्या जागेवरती चांगल्या होतात आणि त्यांना वाढ पण मिळते. सो ही जरा घट्ट झाली आहे. बिया जेव्हा आपण पेरतो तेव्हा पेरताना जरा जास्त पेरायच्या नाहीत, जरा कमी प्रमाणात पेरायच्या, म्हणजे चांगली जोर पण मिळतो भाजीला आणि चांगली भाजी होते. सो इथे बघू शकता तुम्ही. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.